नमस्कार शेतकरी मित्रांनो. अ, आता आपण बघत आहात हे जे आहे तर हे मिरचीचे रोपं लागवड ही सुरू झालेली आहे आणि आता काही भागामध्ये जे मिरचीची लागवड राहते ती एप्रिल, मे, जून या दिवसांमध्ये लागवड होत राहते आणि त्याच्यामध्ये मेजर जर आपण बघितलं तर भोकरदन, सिल्लोड, जाफराबाद हा जालना आणि संभाजीनगरमधला काही एरिया आहे. जिथं मिरचीची लागवड होत राहते आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी ह्या शेतकऱ्यांना येत राहतात. त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीची अडचण जर आपण बघितली, तर ती अडचण आहे नर्सरी स्टेजची आणि ती म्हणजे रोप कुठल्या पद्धतीचं आणि कशा प्रकारचं आपल्याला निवडलं गेलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये आतापर्यंत म्हणजे बरेचशा ठिकाणी बऱ्याचशा नर्सरीमध्ये मागच्या वर्षी जे आपण बघितलं, तर मागच्या वर्षीच्या सीझनमध्ये जे ट्रे यायचा, ह्या ट्रेमध्ये जे हे गॅप राहायचे किंवा हे जे सर्कल आहे, ह्या साईजचा ट्रे राहायचा आणि याच्यामध्ये जे छिद्र आहे, तर हे जवळपास 124-125 पर्यंत एका ट्रेमध्ये छिद्र यायचे. म्हणजे त्याच्यामध्ये तेवढं कोकोपीट जे आहे, तर ते कमी बसायचं एका छिद्रामध्ये आणि होतं काय, की हा जो रोप आहे, तर ह्या रोपाला त्याच्यामध्ये ही जी गॅप आहे, याच्यामध्ये जेवढं जास्त कोकोपीट बसेल, तेवढं जास्त चांगलं राहतं. म्हणजे आपल्या ज्या मुळा वाढतात सुरुवातीच्या अवस्थेमध्ये, तर त्या मुळांची वाढ ही होण्यासाठी, चांगली होण्यासाठी त्या रोपाला जागा मिळते आणि जेणेकरून आपल्या रोपामध्ये रूट कॉइलिंग वगैरे येत नाही. बरोबर? तर ह्या गोष्टी आपल्याला जर एका ट्रेमध्ये कमीत कमी रोप जर आपण टाकलं, तर त्याचा आपल्याला फायदा होतो. तर आता हे जे ट्रे आहे, हा ट्रे आहे 102 चा आणि याच्यामध्ये टोटल जे रोप आहे, तर ते 102 रोप या सिंगल ट्रेमध्ये बसतं आणि तरीसुद्धा हे तर कमी रोप झालं आणि याचा जो राऊंडमध्ये जो आहे, तर याच्यामध्ये आपल्याला कोकोपीट पण जास्त भेटेल, जागा पण जास्त भेटेल रोपाच्या वाढीला. पण याच्यापेक्षा आता जे नवीन स्टेज आलेली आहे किंवा नवीन जे आलेले आहेत ट्रे, त्याच्यामध्ये हा एक चौकोनी ट्रे आहे आणि ह्या ट्रेचा फायदा हा होतो, की याच्यामध्ये पण जवळपास 104 ट्रे आहे. याची लांबी वगैरे जे काय सगळं आहे, तर हे सगळं सारखंच आहे त्या ट्रेमध्ये आणि ह्या ट्रेमध्ये पण. फक्त ह्या ट्रेमध्ये रोप टाकण्याचा फायदा हा होतो, की ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये रोप टाकलं आणि ज्या वेळेस तुमचं रोपाच्या ज्या मुळा असतात, त्या मुळा जेव्हा वाढतील ना, तर त्या गोल ट्रेमध्ये काय होतं, की ते रोप असं कॉइलिंग होतं आणि ह्या चौकोनी ट्रेमध्ये काय होतं, की रोपाच्या मुळा वाढला, की अशा ह्या साईडला गेल्याच्यानंतर त्याला चौकोनी असल्यामुळं ते असं राउंड सर्कलमध्ये वाढत नाही आणि रूट कॉइलिंग जी आपल्याला दिसते, तर ती रूट कॉइलिंग ह्या ट्रेमुळं आपल्याला दिसत नाही आणि रूट कॉइलिंग जर आली नाही, तर आपल्याला जे लागवडीला रोप आहे, तर ते चांगल्या पद्धतीनं आपलं राहू शकतं आणि सुरुवातीच्या स्टेजमध्ये जे आपल्याला आपण म्हणतो चुरडा-मुरडा मिरचीमध्ये, तर तो कमी प्रमाणात दिसून येईल किंवा कमीत कमी रोपं आपले खराब होतील आणि लवकरात लवकर आपलं रोप सेट होऊन ते रोप आपल्याला चांगल्या पद्धतीनं उत्पन्न देईल आणि जास्त दिवसापर्यंत आपली मिरची ही टिकल. तर सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती राहील, की तुम्ही जे रोप आता सध्या टाकणार आहात नर्सरीमध्ये, तर त्यांनी 104 वाला हा जो चौकोनीवाला ट्रे आहे, तर ह्या ट्रेमध्ये शक्यतोवर बुकिंग करायची आहे. धन्यवाद.